बारामती शहरामध्ये काल एक दुर्दैवी घटना घडली। 12वीत शिकत असलेल्या एका युवकाला डंपरने चिरडून त्याचा जीव घेतला आहे। यामध्ये स्थानिक नागरिकांनी ड्रायव्हरला पकडून बेदम मारहाण केली, त्यामुळे ड्रायव्हरचा हात देखील फ्रॅक्चर झाला। संबंधित प्रकरणामध्ये तात्काळ पोलिसांनी धाव घेऊन ड्रायव्हरला ताब्यात घेतले असून ड्रायव्हरवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या प्रकरणी अपर पोलीस अधीक्षक काय म्हणाले पहा। काल दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास दादा पाटील नगर रोड, तांदूळवाडी, तालुका बारामती येथे एक टिप्पर चालक टर्न घेत असताना एक दुचाकी त्या टिप्परच्या पुढील प्रकाशाने आलेली होती। त्यामध्ये दुचाकी चालक जो आहे त्याचा जागीच तिथं दुर्दैवाने मृत्यू झालेला होता आणि त्या टिप्पर जो चालक आहे त्याच्यावर काल गुन्हा दाखल केलेला आहे। टिप्पर चालकला त्याच ठिकाणी पकडण्यात आलेलं होतं आणि त्याला स्थानिक तिथे काही लोकांनी मारहाण केलेली होती। त्या अनुषंगाने त्याचा वैद्यकीय चाचणी केला असता त्याचा हात जो आहे तो सध्या फ्रॅक्चर झालेला आहे। त्यामुळे या गुन्ह्यामध्ये अद्याप जो टिप्पर चालक आहे त्याला अटक झालेली नाही, परंतु जसं तो मेडिकली फिट होईल त्यावेळेस त्याला अटक करून पुढील जी कायदेशीर कारवाई आहे ती करण्यात येईल। यामध्ये जो अपघातग्रस्त जे वाहन आहेत ते पोलिसांनी जप्त केलेले आहेत। पुढे त्याची आरटीओ तपासणी आणि तपास करणं चालू आहे। या अनुषंगाने माझं आवाहन आहे की जे आपण लहान मुलांच्या हातामध्ये बाईक वगैरे दिले नाही पाहिजे। त्यांचं लायसन्स आणि परवाना काढल्यानंतरच आपण बाईक दिल्या पाहिजेत आणि हेल्मेटचा वापर करणं नागरिकांनी गरजेचं आहे। थँक्यू।